महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। डिस्कळ तालुका कळंब येथे 30 जुलै रोजी बांधकाम मजूर व इतर कामगारांसाठी नोंदणी व प्रमाणपत्र वितरण अभियानाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात स्थानिक कामगार बंधू भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला होता। कार्यक्रमात बांधकाम कामगारांचा नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आला व त्यानंतर अधिकृत नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। कामगारांच्या हक्कासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमास परिसरातील नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांधकाम कामगार सेना जिल्हा प्रमुख अरुण डोलारे हे होते। त्यांच्यासह पांडुरंग अंकुशे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख भारतीताई गायकवाड, युवा सेना तालुका प्रमुख ईश्वर शिंदे, धाराशिव शहर प्रमुख आकाश कोकाटे, सिद्धार्थ वाघमारे, पोपट अंबिरकर, विजयाताई पांचाळ, विशाल वाघमारे, सुनील दाने, दर्शन सोनकांबळे, अजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमामध्ये डिस्कळ परिसरातील अनेक बांधकाम मजूर उपस्थित होते। कामगारांच्या कल्याणासाठी अशा उपक्रमांची गरज असून भविष्यातही हे अभियान तालुक्यातील इतर गावांमध्ये राबविण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन झाल्याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून कामगारांचे हक्क, सवलती व योजनांचा लाभ घेण्यासाठी अशा अभियानाची गरज असल्याची अनेकांनी मत व्यक्त केली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी तौफिक मोमीन, शिराडोन, धाराशिव। अण्णाभाऊसाठी राजमाता होळकरताई सर्वांना नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या भगिनी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख भारतीताई गायकवाड, आमच्या भगिनी पांचाळताई, माझे युवा सेनेचे सहकारी ईश्वर शिंदे, डिस्कळचे माझे कळंबचे माझे सहकारी माझे पोपट आंबेडकर, सिद्धेश्वर वाघमारे, आमचे बांधकाम कामगार ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपण आज राबवतो, ज्यांच्यामुळे ही संकल्पना आपण आज तळागाळात ज्यांच्यामुळे आपण हा कार्यक्रम राबवतोय ते माझे सहकारी अरुण डोलारे, आमचे पांडुरंग अंकुशे आणि समस्त उपस्थित माझे शिवसैनिक, माझ्या महिला बांधकाम कामगार, माझ्या भगिनी, माझे बांधकाम कामगार बंधू। बांधकाम कामगार योजना खरं तरी खूप मोठी योजना आहे आणि तळागाळातल्या लोकांसाठी ही योजना आहे। खरं तर या योजनेतून मिळणारा जो लाभ आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तुम्हाला घराला साहित्य असतील, तुमचे औषधोपचार असतील, तुमचा दवाखाना यामध्ये मोफत आहेत, शिष्यवृत्ती आहेत, तुमच्या घरातला कोणी मुलगा विद्यार्थी शिकत असेल त्यांना मिळणारी शिष्यवृत्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ती वेगवेगळ्या क्रायटेरियामध्ये आहे। या सगळ्या गोष्टींचा सारासार अभ्यास माझे सहकारी अरुण डोलारे, पांडुरंग अंकुशे यांना चांगला आहे आणि आपल्याला लागणारी यामध्ये पडणाऱ्या अडचणी आणि आपल्याला लागणारी मदत ही सगळी या ठिकाणी प्रामाणिकपणाने करतील। आमचे पक्षाचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांची संकल्पना आहे की आपण त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा, त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचवा। आज शिवसैनिक म्हणून बाळासाहेब ठाकरेंचे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवा। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हीच संकल्पना आपण लोकांपर्यंत घेऊन गेली पाहिजे। प्रामाणिकपणे आपण लोकांना आपण कामं केली पाहिजे। कारण बघा बघितलं, आज कुठली निवडणूक नाही, आम्ही तुम्हाला कुठलं मत मागायला आलेलो नाही किंवा आज का विधानसभा आहे, लोकसभा आहे किंवा कुठली उद्या आम्हाला तिथल्या परिस्थिती आम्हाला लढायची नाही आम्हाला कुणाला। त्यामुळं एक प्रामाणिक समाजसेवा, समाजकारण म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत नाही करायला आलोय आणि ही बाळासाहेब ठाकरेंची, दिघे साहेबांची, एकनाथबाईंची आम्हाला शिकवण आहे आणि त्याचंच आम्ही अनुकरण करतोय। म्हणून आपण समाजात देण लागतो। आज पदावर आपण आहे, फक्त पदं घेणे, पदं भूषणे, मोठे मोठे गोष्टी गप्पा करणे हे आम्हाला शिकवलेलं नाही। तळागाळातल्या लोकांपर्यंत जाणं, त्यांच्यात जाऊन मिसळणं, त्यांची कामं करणं हेच आम्हाला शिकवलेलं आहे। हीच ह्यालाच आम्ही शिक्षण बाळासाहेबांची आणि शिवसेनेची शिकवण म्हणतो। तर या माध्यमातून जे काही बांधकाम कामगारांचे प्रश्न असतील, बांधकाम कामगाराच्या व्यतिरिक्त जे काही आपले प्रश्न असतील ही देखील आम्ही प्रामाणिकपणे सोडत आपल्या माध्यमातून काम या ठिकाणी करू। आज बांधकाम नोंदणी अभियानाच्या माध्यमातून अरुण डोलारे आणि आमचे सहकारी पांडुरंग अंकुशे यांनी बांधकाम कामगारांचे फॉर्म भरून घेणं असेल, त्याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं असेल, तुमच्या ग्रामसेवकांचं प्रमाणपत्र घेणं असेल, कारण ही सगळ्यात किचकट प्रक्रिया आहे। बांधकाम नोंदणी करणं म्हणजे खूप अवघड आणि किचकट प्रक्रिया आहे। तुम्ही व्यक्तिशः असाल तर तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव देखील येईल आणि मग आपल्याला विनंती आहे की आपण एकदा ही प्रक्रिया करून बघा। यातून मिळणारा तुम्हाला अनुभव आहे तो तुम्हाला कळेल, अधिकारी कशा पद्धतीने आपल्याला वागवतात, कशा पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट करतात। आता ही सगळी कॅम्पेनिंग करत असताना सुद्धा ते बीडीओला कॉन्टॅक्ट करणं, ग्रामसेवकाला कॉन्टॅक्ट करणं, तहसीलदारला फोन करणं, सगळ्याला आम्ही या ठिकाणी प्रक्रिया राबवतोय। तर ग्रामसेवकाच्या माध्यमातून जी काय आपल्याला मदत होणार आहे, कारण सगळ्यात महत्त्वाची भूमिका या ठिकाणी शासकीय यंत्रणेची भूमिका आहे। या ठिकाणी आपले आमचे शासकीय यंत्रणेचे आमचे सहकारी ग्रामसेवक साहेब देखील आपले आलेले आहेत।
तर ही सगळी यंत्रणा आपण या सगळ्या माध्यमातून आपल्याला आम्ही मदत करणार आहे, सहकार्य करणार आहे. आम्ही कुठलंही आपल्याला मागायला आलो नाही. ही पक्षाची आणि शासनाची कधी धरून आहेत ती तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. कारण बघा आपलं शासन आहे हे महायुती सरकारचं शिवसेना भाजपचं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून तळागाळात लोकांना लाभ मिळाला पाहिजे. काय होतं माहिती आहे का, मोठमोठ्या घोषणा होत्यात पण आपल्यापर्यंत खरोखर ती योजना पोहोचत नाही. तर ती योजना आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून हा आम्ही कॅम्पेनिंग करतोय. आपल्याला कळलं पाहिजे की नेमकं हा कार्यक्रम नेमकं काय कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या नेमकं आपले निकष आहेत, काय योजना आहेत, काय नियम आहेत, काय अटी आहेत, ह्या आपल्या सर्वसामान्य लोकांना समजत नाही. आणि म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांनी हा उठाव करून किंवा पदाधिकाऱ्यांनी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही पदाधिकारी म्हणून तुम्ही लोकांपर्यंत जा, तुम्हाला काय अडचण पडते तुम्ही आम्हाला सांगा. त्या ठिकाणी जिल्ह्याला आम्ही बसलेलो आहे. संबंधित यंत्रणा शासकीय यंत्रणा देखील आपलं सहकार्य ठिकाणी चांगल्या पद्धतीने करते. त्या दृष्टीने बघा आता ग्रामसेवक साहेब सुद्धा आलेले आहेत आणि मारुंबो मी आपल्याला कार्यक्रमात सगळ्या लोकांना सांगतोय. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या